एका गणिताचं काय उत्तर मला मिळालेलं नाही. अगदी विधानसभेला सुद्धा किंवा लोकसभेला असते, माझ्या नक्की लक्षात नाही, मोदीजींची सभा झाली होती शिवतीर्थावर. खुर्च्या रिकाम्या होत्या. विधानसभेला असते. याही वेळेला आमची सभा झाली. मी आणि राज पहिल्या प्रथम शिवाजी पार्कला एकत्रित आलो. एकत्रित तर यापूर्वी सुद्धा होतो, शिवसेना प्रमुख होते तेव्हा. पण एका व्यासपीठावरनं आम्ही भाषण केली. आदित्यने पण केलं. आपण सगळेजण साक्ष आहात. शिवाजी पार्क कसं फुलून गेलं होतं. त्याच्या दुसऱ्या दिवशी सगळी जी काय खुर्च्यांची गर्दी होती, ती गर्दी, त्या गर्दीचा प्रतिसाद म्हणजे आमच्याकडे गर्दी जमते पण मतदान होत नाही, पण त्यांच्याकडे खुर्च्या मतदान करू शकतात हे पहिल्या प्रथम आम्हाला कळलं. कारण खुर्च्या मतदान कशा करू शकतात हा हे न सुटलेलं उलगडलेलं कोड आहे. एकूणच काय तर त्यांनी शिवसेना संपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि त्यांनी जे काही पैशाचा वाटप केला गेल्या 4 दिवसामध्ये निवडणुकीच्या आधी, तो 4 दिवसापुरता वाटप नव्हता. गेले 4 वर्ष हे पैसा पेरत होते. आमचे जे काही निवडून आलेले नगरसेवक होते, मी मुंबईपुरतं जर बोलायचं झालं तर जवळपास अर्ध्याधिक नगरसेवक त्यांनी त्यांच्या गळाला लावले होते. ते आता गाळाला गेले. 4 वर्ष त्यांनी त्यांच्या आमदारांना, नगरसेवकांना, नगरसेवक नसताना सुद्धा काही पदाधिकाऱ्यांना सुद्धा विकास निधीच्या नावाखाली आम्हा पैसा वाटला. अगदी निवडणुकीच्या तोंडावर सुद्धा प्रेशर कुकर असेल, मिक्सर असेल, साड्या असेल, म्हणजे प्रचंड तिकडे हा कालचा का परवाचा लोकसत्तेचा अग्रलेख चांगला आहे. हा पैसा येतो कुठून, या पैशाचा सोर्स, त्या सोर्सच्या मागे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय लागत कसे नाही, आणि एवढं करूनही जो आम्हा पैसा वाटला जातो. मग साधारणतः 2015 साली काळा पैसा नाहीसा व्हावा, गैरव्यवहार थांबावा म्हणून आपल्या मोदीजींनी जी नोटबंदी केली होती, ती नोटबंदी अयशस्वी झाली का याचं उत्तर सुद्धा हे कोणतरी शोधलं पाहिजे. भारतीय जनता पक्षाने कागदावरती शिवसेना संपवली असेल, पण जमिनीवरची शिवसेना ते संपवू शकत नाही. हे कालच्या मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीने आणि इतरही जिथे जिथे शिवसेनेला मतदान केले त्या मतदारांनी दाखवून दिलेलं आहे. थोडक्यामध्ये शिवसेना कागदावर संपवली असेल पण जमिनीवरती संपू शकत नाही. आणि भारतीय जनता पक्ष हा पक्ष कागदावरती आहे पण जमिनीवरती नाहीये. कारण तो जर का जमिनीवरती असता तर त्यांना पक्ष फोडावे लागले नसते, त्यांना पुसली जाणारी शाही वापरावी लागली नसती, यंत्रणेचा दुरुपयोग करावा लागला नसता, नियम बदलावे लागले नसते. आणि आज देखील जे साधे साधे शिवसैनिक, अगदी महिला पुरुष निवडून आलेले आहेत, ते साधे आहेत. प्रचंड पैशाच्या धबधब्यासमोर निष्ठा कशी ताठमानेने लढू शकते आणि जिंकू शकते हे या शिवसैनिकांनी दाखवलेलं आहे. मी